हाय फ्रेंड, वेलकम टू मेजवानी शो। तर आज आपण मेजवानी शो मध्ये बाजारात मिळता अगदी तसेच कच्च्या केळीचे वेपर्स कसे करायचे ते पाहणार आहोत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की किती कुरकुरीत आपले इथे आता आपण छान कुरकुरीत आणि क्रंची आपले इथे वेपर्स जे आहे ते तयार झालेले आहेत। हे खाण्यासाठी खूप छान लागतात। तर हे कसे बनवायचे आता आपण ते पाहणार आहोत। चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर मी या ठिकाणी कच्च्या केळी घेतलेल्या आहेत। मला लहान केळी मिळाले आहेत, तुम्हाला हवं तर मोठ्या केळी मिळाल्या तर तुम्ही त्याचे वेपर्स नक्की करा। तर इथे केळी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पिलरने आपल्याला साल काढून घ्यायचे आहे। साल काढून झाल्यानंतर त्याचे देठे काढून घ्यायचे आहेत। तर मोठ्या केळी असतील तर तुम्ही 2 केळी वापरा किंवा 3 वापरा आणि लहान असतील तर तुम्ही 4 केळींचेही वेपर्स करून घेऊ शकता। जर तुम्ही जास्त वेळ हे वेपर्स जास्त केळी किसून ठेवलेत किंवा वेपर्स करून ठेवले तर ते काळे पडू शकतात। त्यामुळे आपल्याला हे अगदी 2-2 किंवा 3 अशा पद्धतीनेच आपल्याला वेपर्स करून मगच तळायचे आहे। तर मी या ठिकाणी कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मग आता आपण याच्यामध्ये वेपर्स जे आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे। जर तुम्ही एकसाथच वेपर्स सोडले तर ते चिटकून बसतील आणि ते व्यवस्थित तळले जाणार नाहीत। त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मोकळे करूनच वेपर्स टाकून घ्यायचे आहेत। तर तुम्ही या ठिकाणी ह्या स्टेजला मिठाचं पाणी टाकून घेऊ शकतात। जर तुम्हाला पिवळे हवे असतील तर यामध्येच मिठाचं पाणी म्हणजे एक थोड्याशा वाटीमध्ये मीठ आणि हळद टाकून ते पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि मग वेपर्स आपले छान असे ते पाणीचं मॉइश्चर पूर्ण जाऊ द्यायचं आहे। त्याचे बबल्स जर कमी झाले तर समजायचं की आपले जे वेपर जे आहे ते छान असे इथे तळून झालेले आहेत आणि मग ते वेपर्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं तर हळद नसेल वापरायची तर फक्त मिठाचं पाणीही तुम्ही टाकू शकतात किंवा अशा पद्धतीने तेलात मीठ टाकूनही तुम्ही तळून घेऊ शकता। तर आता आपण दुसरी पद्धत म्हणजे लांब वेपर्स करणार आहोत। तर हे वेपर्स सुद्धा तुम्ही वेपर्सच्या किसणीने लांब सुद्धा कापून किसून घेऊ शकतात। तर मी ते चाकूने अशा पातळ स्लाइस करून घेत आहे केळीच्या आणि ते आपण तळून घेणार आहोत। तर मी ते 2 केळीच्या पातळ स्लाइस करून घेतल्या आहेत आणि आता आपण त्या ज्या आहेत त्या तेलात टाकून छान असं गोल्डन ब्राऊन रंगावरती बबल्स कमी होईपर्यंत आपल्याला हे जे आहे हे केळीचे वेपर्स तळून घ्यायचे आहेत। तर दोघंही वेपर्स अतिशय छान आणि क्रिस्पी तयार झालेले आहेत। खाण्यासाठी सुद्धा अप्रतिम चवीचे लागतात। तर तुम्हाला हवं तशा पद्धतीने तुम्ही वेपर्स करू शकतात। तर इथे आपले हे जे वेपर्स आहे ते छान क्रिस्पी तळून झालेले आहे। तुम्ही पाहू शकता बबल्स जे आहेत ते पूर्णपणे कमी झालेले आहेत, बंद झाले आहेत। तर आता आपण हे काढून घेऊयात। तर इथे वेपर्स आपले छान असे क्रिस्पी तळून झाल्यानंतर आपण ते काढून घेऊयात। तर या ठिकाणी मी थोडासा मसाला वगैरे लावणार आहे। तुम्हाला नाही लावायचे, फक्त मिठाचे खायचे तेही तुम्ही खाऊ शकतात। तर या ठिकाणी मी फक्त जे गोल वेपर्स करून घेतले त्यांनाच मीठ आणि मसाला वगैरे लावणार आहे। तर लांब जे वेपर्स आहे मी तसेच मिठाचे ठेवणार आहे। तर या ठिकाणी छान असं मी जिरं पावडर टाकून घेतले, पाव चमचा जिरं, पाव चमचा मिरी पूड, त्याचबरोबर पाव चमचा आमचूर पावडर टाकत आहे आणि छान असं आपल्याला ते तिखट टाकून घ्यायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये चाट मसाल्याचाही वापर करू शकतात। मस्त असं आपल्याला ते चटपटीत खायचं असेल सोबत तुम्ही या ठिकाणी साखरचाही वापर करू शकता। थोडी साखर टाका आणि छान मिक्स करून गोड आंबट असं तुम्ही हे वेपर्स खाऊ शकतात किंवा साधे मीठ तिखट आणि हे लावून पण वेपर्स खाल्ले तरी चालतील। खूप छान टेस्टी इथे वेपर्स आपले तयार झालेले आहेत। क्रिस्पी अशी क्रंची आपले वेपर्स आपण घरच्या घरी अगदी बाजारात मिळतात तसे आपण इथे केलेले आहेत। तुम्ही एकदा नक्की करून बघा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा। जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबातच विसरू नका, म्हणजे नवनवीन रेसिपीजच्या अपडेटचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग भेटूयात नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।